नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आजच्या सिरीजमध्ये आपण अतिसंभाव्य असे महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलो आहे, जे की तुम्हाला येणाऱ्या परीक्षेला खूपच महत्त्वाचे ठरतील व यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, संवाद कौमुदी वृत्तपत्र कोणी सुरू केले? संवाद कौमुदी वृत्तपत्र कोणी सुरू केले? ऑप्शन क्रमांक 3 राजाराम मोहन रॉय हे आपले करेक्ट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक दुसरा, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 आसाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, ऑपरेशनच्या वेळी बेशुद्धीसाठी पुढीलपैकी कोणते औषध वापरले जाते? ऑपरेशनच्या वेळी बेशुद्धीसाठी पुढीलपैकी कोणते औषध वापरले जाते? ऑप्शन क्रमांक 1 पॅथोडिन हे आपले करेक्ट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक चौथा, अशोक मेहता समितीने किती स्तरीय पंचायत राज सुचविले होते? अशोक मेहता समितीने किती स्तरीय पंचायत राज सुचवले होते? ऑप्शन क्रमांक 2 द्विस्तरीय हे आपले करेक्ट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक पाचवा, गोवा राज्य कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येते? गोवा हे राज्य कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येते? ऑप्शन क्रमांक 3 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सहावा, भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सातवा, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा महिला आश्रम कुठे स्थापन केला? महर्षी कर्वे यांनी विधवा महिला आश्रम कुठे स्थापन केला? ऑप्शन क्रमांक 2 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आठवा, ए मेरे वतन के लोगो हे गीत कोणत्या गीतकाराने लिहिले आहे? ऑप्शन क्रमांक 2 प्रदीप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक नववा, भारत सरकारने राष्ट्रीय युद्ध स्मारक कोठे उभारले आहे? ऑप्शन क्रमांक 1 नवी दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, केळी संशोधन केंद्र कोठे आहे? केळी संशोधन केंद्र कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 3 यावल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र कोठे आहे? महाराष्ट्र मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 4 पडेगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, सार्क संघटनेचे कायमस्वरूपी सचिवालय कोठे प्रस्थापित आहे? ऑप्शन क्रमांक 3 नेपाळ हे आपले करेक्ट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 13, पोलिओ लस किती वर्षाखालील बालकांना देतात? पोलिओ लस किती वर्षाखालील बालकांना देतात? ऑप्शन क्रमांक 4 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, पानिपतचे पहिले युद्ध 1526 मध्ये कोणाविरुद्ध झाले? ऑप्शन क्रमांक 3 इब्राहिम लोदी विरुद्ध बाबर हे आपले करेक्ट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 15, वेदांकडे चला असे कोणी म्हटले? वेदांकडे चला असे कोणी म्हटले? ऑप्शन क्रमांक 3 स्वामी दयानंद सरस्वती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो? महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन क्रमांक 1 आंबोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, वित्त आयोग किती वर्षाला नियुक्त केला जातो? वित्त आयोग किती वर्षाला नियुक्त केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 5 वर्षे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, मानवाला थायमिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? मानवाला थायमिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? ऑप्शन क्रमांक 3 बेरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, भारतीय संविधानात सुरुवातीला किती परिशिष्ट होती? भारतीय संविधानात सुरुवातीला किती परिशिष्टे होती? ऑप्शन क्रमांक 3 8 हे आपले करेक्ट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 20, न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना पुणे येथे कोणत्या वर्षी करण्यात आली? न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना पुणे येथे कोणत्या वर्षी करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 2 1880 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती? भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती? ऑप्शन क्रमांक 2 नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 22, भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ कोठे स्थापन करण्यात आले? भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ कोठे स्थापन करण्यात आले? ऑप्शन क्रमांक 4 बडोदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, महाराष्ट्रात नव्याने निर्माण झालेला जिल्हा खालीलपैकी कोणता? ऑप्शन क्रमांक 2 पालघर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, महाराष्ट्रात स्थापन करण्यात आलेली 27वी महानगरपालिका पुढीलपैकी कोणती? ऑप्शन क्रमांक 4 पनवेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25, ध्वनी ऊर्जाचे प्रसारण कोणत्या तरंगामार्फत होते? ऑप्शन क्रमांक 1 अणुतरंग हे आपले
करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26. पर्वतीय मृदेश कोणती मृदा म्हणून ओळखले जाते? पर्वतीय मृदेश कोणती मृदा म्हणून ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 3 अपरिपक्व मृदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27. शून्य आधारित अर्थसंकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेत मांडण्यात आला? शून्य आधारित अर्थसंकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेत मांडण्यात आला? ऑप्शन क्रमांक 4 7व्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28. भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण होता? भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण होता? ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड कॅनिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29. मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? ऑप्शन क्रमांक 2 1857 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30. साखर कारखान्यातील कशापासून अल्कोहोल तयार करतात? साखर कारखान्यातील कशापासून अल्कोहोल तयार करतात? ऑप्शन क्रमांक 2 मळी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31. बालकाला पोलिओ प्रतिबंधक लस कशाद्वारे दिली जाते? बालकाला पोलिओ प्रतिबंधक लस कशाद्वारे दिली जाते? ऑप्शन क्रमांक 1 तोंडाद्वारे व इंजेक्शनद्वारे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32. ग्रामसभांना मान्यता कोणत्या कायद्यानुसार देण्यात आली? ऑप्शन क्रमांक 3 1958चा ग्रामपंचायत कायदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33. राज्यघटना तयार करण्यासाठी किती प्रमुख विशेष समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या? ऑप्शन क्रमांक 3 14 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34. प्रार्थना समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 1 1867 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35. WTOचा प्रस्ताव यांनी तयार केला होता? ऑप्शन क्रमांक 3 डंकेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36. महिला कैदीसाठी राज्यातील पहिले खुले कारागृह कोठे स्थापन करण्यात आले? ऑप्शन क्रमांक 2 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37. CBIचे मुख्यालय कोठे आहे? CBIचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 3 नवी दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38. कविता राऊत कोणत्या नावाने ओळखले जाते? कविता राऊत यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 4 सावरपाडा एक्सप्रेस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39. जागतिक कुटुंब दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक कुटुंब दिन केव्हा साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 15 मे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40. दुहेरी राज्यव्यवस्था खालीलपैकी कोणी सुरू केली होती? दुहेरी राज्यव्यवस्था खालीलपैकी कोणी सुरू केली होती? ऑप्शन क्रमांक 3 रॉबर्ट क्लाईव्ह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे घटक राज्य कोणते? ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42. भारतीय नियोजन आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 3 1950 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43. औद्योगिक क्षेत्राला वित्तपुरवठा करणारी पुढीलपैकी शिखर बँक कोणती? ऑप्शन क्रमांक 3 IFC हे आपले करेक्ट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 44. पदार्थ दीर्घकाळ टिकवण्यासाठी कोणत्या अंमलाचा वापर करतात? पदार्थ दीर्घकाळ टिकवण्यासाठी कोणत्या अंमलाचा वापर करतात? ऑप्शन क्रमांक 1 ॲसिटिक आम्ल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45. दूध उत्पादनात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? दूध उत्पादनात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? ऑप्शन क्रमांक 2 7वा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46. घटनात्मक हक्क बजावण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार देण्यात आला आहे? ऑप्शन क्रमांक 32 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47. जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार दिला जातो? ऑप्शन क्रमांक 2 20 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48. भारतातील पहिले हनी पार्क कोठे उभारले जाणार आहे? भारतातील पहिले हनी पार्क कोठे उभारले जाणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 महाबळेश्वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 नंदकिशोर सिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50. भारतातील पहिला कचरा कॅफे कोठे उभारण्यात आला? भारतातील पहिला कचरा कॅफे कोठे उभारण्यात आला? ऑप्शन क्रमांक 1 छत्तीसगड हे आपले करेक्ट आन्सर होईल.